जिल्हा कोल्हापूर। मी आज एक मनोरंजन की हृदय विदारक घटना तुम्ही सर्व काय ते हा एक पत्री प्रयोग सादर करीत आहे। आत्ताच हाती आलेल्या सूत्रांच्या माध्यमातून असे लक्षात येते की मुलाला गणवेश घेता आला नाही म्हणून एका बापाने आत्महत्या केली, तर दुसरीकडे नांदेड या ठिकाणी मुलाला मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मुलाने आत्महत्या केली, त्याला पाहून बापानेही आत्महत्या केली। ओ दादा इकडे या। तुम्ही काय करता हो? मी बिझनेसमन आहे। तुम्हाला काय वाटते? कशाबद्दल हो? अहो, त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याबद्दल। काय नाही हो, इतक्या क्षुल्लक कारणावर कोणी आत्महत्या करते काय खरंच सांगतात? तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया पाहता आपण लवकरच याच्या खोलवर जाणार आहे। मी रवी जाधव, कॅमेरामॅन विजय वाडकर सह। मी काय करू दादी? कुठे जाऊ? माझं कुंकू गेलं, मला आलं नाही गेला, त्याच्यासाठी जगत होते ते खारं नाही गेलं। मी तरी जगून काय करू? माझं कुंकू गेलं, मी कुठे जाऊ? रडू नकोस गप। अगं जो मला अग्नी देईल वाटलं त्याचीच अग्नी पाहावी लागते बघ। गप लेकी गप, रडू नकोस। हे दिस धावण्यापरी मलाच का नाही नेलस पांडुरंगा, मलाच का नाही नेलस? गप लेकी गप, रडू नकोस। आबा आता मी कशासाठी जगायचं? मी कशासाठी जगायचं? आबा 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 तुम्ही तुमची तब्येत सांभाळ, नंतर त्रास करून घेऊ। विजय कॅमेरा त्या आजोबांकडे, हे सांगतील आपल्याला। आजोबा, तुम्हाला काय वाटते हो? तुमच्या मुलाने आणि नातवाने एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली याबद्दल? काय सांगू पोरा, मी पाहिलंय माझ्या पोराला रात्र जागताना, रात्रंदिवस शेतात राबताना। या वयात या म्हाताऱ्याला डोळ्याला लय दिसत नाही, पण मी बाप आहे, त्याच्या आवाजावरून त्याचं दुखणं ओळखतोया। माझा राम्या गेला, तो आणि सून मला आणि नातवाला जेवायला घालून रिकामी भांडी वाजून पोट भरल्याचं सव करताना या म्हाताऱ्यानं पाहिलंय। पण आजोबा, इतके क्षुल्लक कारणावरून कुणी आत्महत्या करते काय? तुमच्यासाठी असेल हे क्षुल्लक कारण, पण आमच्या ठिकाणी राहून बघ। अरे, त्या रडत्या मुलाचा आक्रोश जेव्हा एक बाप बघतो या आणि त्याच्याकडे गणवेश घेणे इतकं पैसे नसतात ना, तेव्हा स्वतःच्याच नजरेतून उतरलेला बाप म्या पाहिले रे। आणि तू म्हणतोस इतक्या क्षुल्लक कारणावरून कुणी आत्महत्या करते काय? माझा राम्या गेला रे, माझा नातू गेला, तो चित्र लटकलाय ना, तो एकदा मला म्हणाला होता, अहो आबा, सण कधी येऊच नाही वाटते बघ। तेव्हा मी विचारलं माझ्या पोराला, का रे लेका असं का म्हणतोय? तेव्हा तो म्हणाला होता, अहो आबा, इतर दिवस कसं पण निघून जातात, पण सणावाराचं गोडधोड करता येत नाही, नवं कपडे घेता येत नाही, यातून लय अपराधी असल्यासारखं वाटतंय बघ।
आम्हा शेतकऱ्याचं भावविश्व समाज तरी कसं समजू शकत? माझा राम्या गेला, माझा नातू गेला, मला जो अग्नी देईल वाटलं तो पण गेला. हे परमेश्वरा मलाच का नाही नेलंस? आजोबा तुम्ही इथे शांत बसा. हे घ्या पाणी. पाहिलं, दुर्दैवाची गोष्ट आहे. या एकट्या पडलेल्या शेतकऱ्याला आधार द्यायला शेतकरी संघटना उरल्या नाही. शासन तर आकड्यांचे खेळ करण्यात मग्नच झाले आहे. अशा स्थितीत शेतकरी मरणे की जगणे या कोणीच सापडला आहे. एकीकडे करोडो लाखो रुपये खर्च करून होणारी लग्ने, विमानतळावर होणारी गर्दी आणि त्याच तंत्रज्ञानाचा एक भाग म्हणजेच मोबाईल न मिळाल्यामुळे एका झाडाला, एका दोरीला गळफास लावून मुलगा आणि एका बापाने आत्महत्या केली. या आत्महत्या आपण कशा समजून घ्यायच्या हो? मग सांगा तुम्हीच की हे एक मनोरंजन की हृदय विदारक घटना? तुम्हीच ठरवा काय ते. धन्यवाद.